तर बरं होईल. आक्रमण तुम्ही नरेश सावंत स्वतः कर्णधार जनसेवा सुनामी रायडर संघाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईकला नरेश सावंत आणि नॉन स्ट्राईकला इलू फ्रॉम जिते या ठिकाणी सन्मान्य नरेंद्र भाई सुद्धा मला पाहायला मिळतात. त्यांनी व्यासपीठावरती येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हावं. मनपूर्वक स्वागत. आणि बॉलिंग पार्क वरती योगेश दिवेकर 11 सावरसे संघाचा उदय गद्री याच्याकडे पहिलं षटक टाकण्यासाठी चेंडू सोपवलाय. नरेश सावंत स्वतः कर्णधार या ठिकाणी स्ट्राईकला पाहायला मिळतोय. पंच ग्रीन सिग्नल देत आहेत. सामन्याला सुरुवात होतीये. एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकातला पहिला चेंडू सरळ या ठिकाणी चेंडू खेळून काढतोय. जातोय मिड ऑफच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र श्री गणेशा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावेनं या ठिकाणी धावसंख्येचा श्री गणेशा करताना पाहायला मिळतोय नरेश सावंत. आमच्या ग्राउंडवरती उपस्थित असलेले खरं तर क्रीडाप्रेमी आहेत. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे नरेंद्रभाई पाटील यांना विनंती आहे स्टेजवरती यायचं. यावेळेला आपण बघतोय थोडी मिसफील्ड झाली. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. एक धाव काढली. दुसरी धावेसाठी या ठिकाणी प्रयत्न केलाय नरेश सावंत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पुन्हा एकदा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 चेंडूंवरती डबल रन आपण बघतोय की 4 धावा या ठिकाणी धाव फलकावरती आलेल्या आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे आमचे सन्मान्य नरेंद्रभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती कृपया आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पुन्हा एकदा नरेश सावंत समोर खेळण्यासाठी सज्ज. नॉन स्ट्राईकला खेळतोय इलू फ्रॉम जिते. बॉलिंग पार्क वरती पुन्हा एकदा उदय गद्रे. षटकातला पुढचा चेंडू घेऊन नेक्स्ट बॉल. इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये इकडे कर्णधार अर्थात ओमकार हरपाल. यावेळेला चांगला या ठिकाणी गाप बघितली. चेंडू जात आहे सरळ सरळ सीमारेषा पार. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग चौकार. 4 धावा. डीजे गद्रे याच्या चेंडूवरती या तिसऱ्या चेंडूवरती आपण बघितलंय की चौकार आलाय आणि धावसंख्या झालेली आहे 8. नरेश सावंत पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. खरं तर एक अफलातून बॅटिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज या सामन्यामध्ये. षटकातला चेंडू पुन्हा एकदा नो मॅन लँड आणि सरळ जटल लॉंग ऑफच्या दिशेला मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग षटकार. छक्का दिला. अतिशय सुंदर आपल्याला या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो. नरेश सावंत याचा अगदी टेक्निक आहे, प्लॅनिंग आहे आणि तो प्लॅनिंग इथे करताना पाहायला मिळतो. नरेश सावंत स्वतः कर्णधार. स्ट्राईक घेतल्यानंतर एक षटकार, एक चौकार आणि 2 दुहेरी अशा 14 धावांवरती या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. षटकातला हा चेंडू यावेळेला जातोय मिड ऑफच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर. डीप मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार. इथे मात्र 1 धाव काढून आपली स्ट्राईक रोटेट केली आहे. संघाची धावसंख्या 1 धावेनं वाढती. धावसंख्या होती ती 15. संदेश पाटील फ्रॉम अंतोरे इथे उपस्थित झालेले आहेत. मनपूर्वक स्वागत. स्ट्राईक मिळते इलू यांना या ठिकाणी स्ट्राईक मिळाले. यावेळेला कव्हरच्या बाजूला चेंडू ढकलण्याचा प्रयत्न केला होता पण इथे मात्र इलू ठाकूर यानं या ठिकाणी 1 धाव घेतलेली आहे आणि 1 धावेनं धावसंख्येमध्ये भर पडली. षटक संपलं. फर्स्ट ओव्हर कंप्लीट आणि धावा झालेल्या आहेत आफ्टर ओव्हर 1 ओव्हर कंप्लीट. 16 धावा या ठिकाणी 16 रन.
16 रन आ चुके हैं बिगर किसी नुकसान पर। हालांकि बहुत अच्छी पारी यहां पर दिखाई दी दोनों बल्लेबाजों में। इलू ठाकुर और नरेश सावंत बहुत अच्छी या ठिकाणी यहां पर बल्लेबाजी करते हुए इस मैदान के ऊपर। छत्रपती शिवरायांचं हे या ठिकाणी मैदान आहे आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांबद्दल काय म्हणायचं, अहो वेळीचं शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले, वेळीचं शस्त्र उचलले म्हणून धर्मरक्षण झाले आणि राजे तुम्ही होतात म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले, म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य पाहिले। छत्रपती शिवरायांच्या या क्रीडा नगरीमध्ये आज खऱ्या अर्थानं क्रिकेटची देवता म्हणून ज्यांना आपण म्हणतो सचिन तेंडुलकर यांच्या पदस्पर्शानं पुणित झालेलं हे मैदान आहे। त्यांचे पाय या मैदानाला लागलेले आहेत, त्याच्यामुळे या ठिकाणी खेळताना एक वेगळी स्फूर्ती मनामध्ये निर्माण होते। पहिलं षटक कुठेतरी या ठिकाणी आमचे गुणलेखक कळवत आहेत की कुठेतरी महागडे षटक म्हणायला हरकत नाहीये उदय गद्रे याचं, कारण या षटकामध्ये कोणतीही विकेट न गमवता एक चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली, ती अर्थात 16 धावांची। नरेश सावंत, इलू ठाकूर दोनही फलंदाज अद्याप क्रीजमध्ये आहेत। पहिलं षटक संपलेलं आहे, 16 धावा इथे लागलेल्या आहेत। दरम्यान दुसऱ्या षटकासाठी चेंडू सोपवलाय योगेश दिवेकर 11 सावर्से संघाचा गोलंदाज वापरलाय राज चौधरी फ्रॉम वरसई, वैजनाथ वरसई संघामध्ये हा खेळणारा गोलंदाज। इथे वरसई एक्सप्रेस म्हणून त्याला या ठिकाणी पेण तालुक्यामध्ये गणलं जातं, म्हटलं जातं। वरसई एक्सप्रेस षटकातला पहिला चेंडू घेऊन राज चौधरी यानं टाकलेला चेंडू या ठिकाणी फाईन लेग क्षेत्रामध्ये जातोय आणि डीप फाईन लेगला चेंडू सरळ आपण बघतोय की जातोय सरळ सीमारेषा पार। अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत चौकार, 4 धावा। डीजे गर्जा शिवाजी राजा, क्या बात आहे। सकाळच्या सत्रामध्येच इथे डीजे मास्टरनं छत्रपती शिवरायांना मानवंदना दिलेली आहे आणि ते चौकाराला इलू ठाकूर इज ऑन अ फायर। या ठिकाणी बघतोय की जास्तीत जास्त इथे आधी नरेश सावंत याच्याकडे जास्ती स्ट्राईक राहिली, त्याच्यानंतर इथे स्ट्राईक मिळाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी आपण बघतोय की चौकार आलेला आहे। षटकातला हा चेंडू यावेळेला येस राईट पंच सांगतायत की हा चेंडू वाईड आहे। नक्कीच पंचांचं अगदी बरोबर चोख लक्ष या चेंडूवरती, कारण चेंडू ज्या वेळेला बाउन्स झाला खेळपट्टीवरती त्यावेळेला थोडा टर्न झाला आणि चेंडू हा ऑफ एसटीच्या खूप बाहेर पंचांनी वाईड घोषित केलाय। एक्स्ट्रा धाव मिळाली, धाव संख्या 21। षटकातला पुन्हा एकदा पुढचा चेंडू कुठेतरी या ठिकाणी थोडस लाईन चुकतीये। मगाशी मी म्हटले की वरसई एक्सप्रेस आहे, पण जो ट्रॅक वरसई एक्सप्रेसला या ठिकाणी मिळाला पाहिजे तो मात्र या ठिकाणी मिळाला नाही, कारण लगातार 2 चेंडू या ठिकाणी आपण बघतोय की चौकार आल्यानंतर इथे मात्र 2 चेंडू लगातार वाईड पडलेले आहेत। कुठेतरी दडपण असेल, पण दडपण मध्ये न राहता, कारण हे सकाळचं सत्र आहे आणि आपण प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे, आपण प्रथम गोलंदाजी करीत असताना इथे लेंथ आणि लाईन परफेक्ट असणं गरजेचं आहे, तरच आपण या ठिकाणी आपला टिकाव घेऊ शकतो, निभावू शकतो किंवा आपली पकड मजबूत करू शकतो। षटकातला पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल बघा। यावेळेला मी म्हटलं की लेंथ आणि लाईन परफेक्ट ठेवणं गरजेचं आहे। यावेळेला चेंडू बघा आतमध्ये आला, फलंदाजाला वाटले की चेंडू बाहेर जाईल, यावेळेला चेंडू सोडून दिला, अर्थात इलू ठाकूर यांनी या ठिकाणी हा चेंडू सोडून दिलाय। हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो हुकला तो संपला। इथे चेंडू मिस करून जमणार नाही, इथे मात्र चेंडू मिस झालाय, डॉट गेलाय। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नेक्स्ट बॉल। यावेळेला चेंडू खेळून काढतोय, सरळ येतो या ठिकाणी लॉंग अपच्या बाजूला, नो मॅन लँड मध्ये सरळ चेंडू कार्पेटच्या साह्यानं जातोय सीमारेषा पार, आर पार, 4 धावा। डीजे संख्या या चौकाराच्या साह्यानं 26 रन, 26 धावा धावफलकावरती आल्यात। यावेळेला काय होतोय, काय ठरणार आहे मैदानावरती, तर एक चौकार आल्यानंतर हा जबरदस्त बघा अंपायरची ऍक्शन, जबरदस्त सुपर माइंड ब्लोईंग षटकार, छक्का दे धक्का। डी इरादे नेक हो तो रास्ते भी आसान हो जाते हैं और सच्ची लगन से हो तो सपने भी साकार हो जाते। बल्ले का मुंह खोला और सीधी गेंद पहुंचाती बॉर्डर लेन के बाहर, 6 रनों के लिए गेंद जाती हुई। बहुत बढ़िया स्ट्रोक, इलू ठाकुर बल्लेबाजी करते हुए। फिर एक बार राज चौधरी अगली गेंद लेकर
नेक्स्ट बॉल. आता सुद्धा यावेळेला आपण मात्र तिथे चेंडू आतमध्येच राहिलाय, बाउन्स होऊन चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, पण मात्र एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या एक धावेने वाढते. धावसंख्या होते ती 33. 3-3 विदाउट लॉस. बिगर किसी नुकसान पर 33 रन. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये इथे मला पाहायला मिळत आहेत सँडी पालकर सर आणि स्कोर लाईक अंपायर द्वारकानाथ चोरगे सर इथे पाहायला मिळत आहेत. पण मेन पंचांची जी ऍक्शन मी आता बघितली षटकाराची, क्या बात है. खरोखरच एक सुंदर, कारण इथे प्रेक्षकांचं मात्र मनोरंजन केलं जाणार आहे. पॅव्हिलियन मध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. इकडे कठाड्यावरती असलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. काळजीपूर्वक बसा, विनंती असेल. षटकातला चेंडू, चांगली गॅप बघितली आणि पुन्हा एकदा यावेळेला अर्थात एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूला मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग चौकार. डीजे मास्टरला पुन्हा एकदा संधी मिळाली. मास्टर 2 षटक झालेले आहेत आणि अक्षरशः या ठिकाणी गोलंदाजाची पिसं काढली असं म्हणायला हरकत नाही. इथे मात्र आपण बघतोय की गोलंदाजी कत्तल केली जाते बॅट्समन कडून. मग नरेश सावंत असू द्या किंवा इलू ठाकूर असू द्या, अतिशय सुंदर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ज्यांनी प्रयत्न या ठिकाणी, ज्याचे प्रयत्न सफल असतात तो नक्की या ठिकाणी यशस्वी होतो. यशाची पायरी चढत असताना पहिली पायरी तुम्हाला खूप मोठी जड जाते, पण बाकी पायऱ्या तुम्हाला या ठिकाणी सोप्या पडतात. तुम्हाला सक्सेस जवळ आलेलं असतं. इथे मात्र 2 षटकांमध्ये त्यांनी धावा वसूल केलेल्या आहेत. 37 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. अद्याप कोणतीही विकेट नाहीये. नरेश सावंत आतापर्यंत खेळतोय 19 धावांवरती. इलू ठाकूर खेळतोय 2 चौकार आणि षटकार 16 धावांवरती. एक सुंदर पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते, ती अर्थातच 37 धावांची या दोनही फलंदाजांची. दुसरं षटक अर्थात संपलेलं आहे. तिसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ होतोय. उदय गद्रे वैयक्तिक दुसरं, संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला फलंदाजाने चेंडू खेळून काढला, पण मात्र इथे क्षेत्ररक्षक हजर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाजाने एक धाव कंप्लीट केलेली आहे. इलू ठाकूर आपली स्ट्राईक रोटेट करतोय. स्ट्राईक मिळते नरेश सावंत याला. एक धावेने धावसंख्येमध्ये भर पडली. धावसंख्या 38 विदाउट लॉस. सुंदर क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट, टोटली गुड क्रिकेट पाहायला मिळतोय. कालच्या सत्रामध्ये पहिली 50 मारली देवांश तांडेल यांना. या ठिकाणी उत्कृष्ट खेळ केला. 19 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या होत्या देवांश तांडेल. 6 षटकार आणि 2 चौकार. एक उत्कृष्ट पारी आपल्याला त्याची या ठिकाणी पाहायला मिळाली. जर पाहायचं असेल तर तुम्ही पनवेल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून पुन्हा एकदा बघू शकता, कारण युट्यूब आहे, थेट प्रक्षेपण केलं जात आहे. भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशांमध्ये युट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं. उदय गद्रे याचा चेंडू यावेळेला बॅट्समनला समजला नाही. फलंदाज मात्र या ठिकाणी हिट करण्याच्या नादामध्ये बीट झालाय. सरळ चेंडू जाऊन आदळतो एसटी वरती आणि फलंदाजची एसटी उद्ध्वस्त केलेली आहे. फलंदाज बाद. इलू ठाकूर बॅक टू पॅव्हिलियन. आउट, नो डाऊट. दिस इज अ परफेक्ट आउट. डीजे या अर्थानं आपण बघतोय की ज्या फलंदाजाची इथे विकेट काढणं गरजेचं होतं ते उदय गद्रेनं या षटकामध्ये खरं तर वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक चालू असताना इथे विकेट घेतलेली. ही विकेट आधी जर गेली असती तर कुठेतरी या ठिकाणी धावा कमी पाहायला मिळाल्या असत्या. पण इलू ठाकूर याच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी 8 चेंडूंमध्ये 17 धावा केल्या होत्या. त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 2 चौकार खेचले होते. एक जबरदस्त फटकेबाजी त्याची चालू होती, पण इथे फटकेबाजी त्याची थांबलेली आहे. बॅक टू पॅव्हिलियन झालेला इलू ठाकूर फ्रॉम जिते.
एक बाद धाव संख्या 39. आतापर्यंत ही धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅट्समन आलाय प्रसाद. यावेळेला हलक्या हाताने चेंडू या ठिकाणी कट करतोय, जातोय थर्डमॅनच्या बाजूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूची उचल करणार, फेकी करणार, पण इथे मात्र फलंदाज एक धाव कंप्लीट करतोय. टेकन सिंगल रन, 1 रन. एक धावेनं धाव संख्येमध्ये भर पडणार आहे आणि धावा झालेल्या आहेत 40. एक बाद 40. तिसरं षटक चालू असताना सामना हा 6 षटकांचा आहे मित्रांनो. इथे मात्र आपल्याला एक चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. इथे चौकार षटकार यांची आताशबाजी पाहायला मिळते. इथे विकेट सुद्धा क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक सुंदर गोलंदाजी सुद्धा इथे एक आपल्याला पाहायला मिळाली या चेंडूवरती. पुन्हा एकदा गोलंदाज उदय गद्रे षटकातला पुढचा चेंडू घेऊन नेक्स्ट बॉल. सरळ फ्रंटला या ठिकाणी चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला, पण इथे मात्र एक धाव पूर्ण करतोय आणि एकच धावेवरती समाधान. संघाची धाव संख्या 1 धावेनं वाढली जाते. 41, 41. लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर क्रिकेट, भव्य दिव्य ग्राउंड आहे. व्यासपीठावरती आमचे सन्मान्य जगदीश शेठ ठाकूर साहेब, ज्यांनी मागच्याच आठवड्यामध्ये आपण बघितलं की सुंदर क्रिकेटचं आयोजन त्यांनी केलं होतं गोविर्ल्याच्या मैदानावरती. यावेळेला आपण बघतोय की मैदानामध्ये नेमकं काय घडलंय, तर चेंडू उचली घेऊन सरळ जातोय इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये. इथे मात्र बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये कोणतीही मुलाखत नाहीये. षटक संपलेलं आहे. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. या षटकामध्ये 4 धावा देऊन एक महत्वपूर्ण विकेट इलू ठाकूर याचा या ठिकाणी घेतला. चांगलं कमबॅक केलेलं आहे उदय गद्रे यानं. जर पहिल्या षटकामध्ये बघितलं तर पहिलं षटक त्याचं महागडं षटक पाहायला मिळालं होतं. त्यांनी त्या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा या ठिकाणी बहाल केल्या होत्या, पण इथे मात्र एक कंजूस गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चांगलं कमबॅक केलेलं आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 41, 41. लॉस ऑफ 1 विकेट. एक बाद 41. व्यासपीठावरती ज्यांना शासनातर्फे उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार, ग्राम अधिकारी पुरस्कार मिळाला, आमचे सन्मानित चंद्रकांत दिवेकर फ्रॉम सावरसई इथे उपस्थित आहेत. उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त सन्मानित चंद्रकांत दिवेकर सरांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट खेळाडूंचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. आज खऱ्या अर्थानं बघितलं तर पेण तालुका क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जातं. आज हमरापूर प्रीमियर लीग सुद्धा हमरापूर फाट्यावरती चालू आहे. 1-2 ठिकाणी सुद्धा पूर्व विभागामध्ये 2 टुर्नामेंट चालू आहेत. नाणेगावच्या मैदानावरती कासमाळच्या भव्य दिव्य हिल स्टेशन म्हटलं जातं, तिथे सुद्धा स्वर्गीय राजा पाटील स्मृती चषक आयोजित करण्यात आलेला आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी आपण म्हणतो की क्रिकेटला जास्त चाहते मंडळी आहेत. जसं कबड्डीला सुद्धा चाहते मंडळी, तसं क्रिकेटवरती सुद्धा तेवढंच प्रेम या ठिकाणी केलं जात आहे. उर्वरित 3 षटक या ठिकाणी आता बाकी आहेत. याच्यामध्ये जास्तीत जास्त धावा जसं बघतोय की आपण या 3 षटकांमध्ये 41 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत, तर निश्चितपणानं येणाऱ्या 3 षटकांमध्ये जवळजवळ आपण म्हटलं तर 35-40 धावा जरी इथे झाल्या तर एक चांगली मोठी धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. निश्चितच समोर खेळण्यासाठी सज्ज झाला बॅट्समन नरेश सावंत. षटकातला पहिला चेंडू आपण बघतोय की हा चेंडू सरळ सुटला आणि बाउन्स होऊन चेंडू गेला इष्टरक्षकाच्या जाळ्यामध्ये. इथे मात्र कोणतीही धाव नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. अतुल गोलंदाजी करतोय. सुंदर चेंडू टाकताना आपल्याला पाहायला मिळाला अतुल याचा. थोडा आपण बघतोय की उचली घेतल्यानंतर थोडा चेंडू टर्न झाला, असं वाटलं की आधी बॅटच्या पट्ट्यात येईल, पण चेंडू थोडा टर्न होऊन ऑफ इष्टीकडे या ठिकाणी वळताना आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तसाच त्याच पद्धतीचा, त्याच क्वालिटीचा, त्याच दर्जाचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी या ठिकाणी फसवा चेंडू टाकला जातोय. गावस्करांचं एक सुंदर वाक्य आहे, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. इथे चेंडू मिस करून जमणार नाही, पण गोलंदाजी इथे कुठेतरी हवी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. टिचून गोलंदाजी चालू आहे. आता मात्र या चेंडूला दाद देण्याचा प्रयत्न केला. चेंडू या ठिकाणी खरा फटका खेळलाय नरेश सावंत, आणि मात्र हातात आलेला लोण्याचा गोला मात्र या ठिकाणी सुटला. इथे व्यवस्थित गॅदर करता आला नाही चेंडू, आणि मात्र 2 धावा इथे नरेश सावंत याने या ठिकाणी पळून काढलेल्या आहेत. नरेश सावंत अर्थातच आपण बघतोय नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जनसेवा जनसेवा सुनामी
रायडर्स संघ एकीकडे झुंजतोय, आपण बघतोय की त्यांची बॅटिंग चालू आहे आणि योगेश दिवेकर 11 सावरसई संघ इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये. अमित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्कवरती षटकातला पुढचा चेंडू घेऊन नेक्स्ट बॉल. यावेळेला चांगली टपली दिली चेंडूवरती, या ठिकाणी मिड विकेट क्षेत्रामधून सरळ या ठिकाणी मिडअपच्या बाजूला मारलेला अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय दणदणीत खणखणीत सुपर चौकार 4 धावा. डीजे की बऱ्याचशा वेळेला असा इतिहास आहे. मी कृपया बघा, आलेल्या प्रेक्षकांना एक माझी विनंती असेल, जे पॅव्हेलियन मध्ये प्रेक्षक बसलेले आहेत किंवा आजूबाजूला जे प्रेक्षक गर्दी करून उभे आहेत त्यांना माझी एकच विनंती आहे, मास्क लावा प्रत्येकाने, कारण डिस्टन्स ठेवा प्रत्येकामध्ये. षटकातला हा चेंडू यावेळेला हवाई सफर झालाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र राज चौधरी यांना सुरेख झेल टिपला गेलाय. आपण बघतोय सुरेख क्षेत्ररक्षण, सुरेख कॅच आणि नरेश सावंत बॅक टू पॅव्हेलियन, आउट. प्रेक्षक हे आपल्या पेण तालुक्यामध्ये अगदी हौशी प्रेक्षक आहेत, मला माहिती आहे, आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे हे सगळे प्रेक्षक वर्ग मान्यवर मला पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांना माझी एक नम्रतेची विनंती आहे, लक्षात घ्या की अजूनही आपल्यावरती म्हणतो की आपण कोरोना असेल किंवा ओमायक्रॉन असेल यांचं या ठिकाणी घात आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या प्लीज. मी पुन्हा एकदा या मायक्रोफोनच्या या माईकच्या माध्यमातून तुम्हाला समालोचनाच्या माध्यमातून सांगतोय, मास्क आपल्या खिशामध्ये असेल तो कृपया तोंडावरती घ्या, एक विनंती असेल, आणि प्रत्येकामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवा. पॅव्हेलियन मध्ये जागा भरपूर रिकामी आहे, तिथे जाऊन बसलत आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवलीत तर कृपया तुम्हाला एक म्हणजे चांगला आम्ही या ठिकाणी दाद देऊ आणि तुमचं मनापासून स्वागत करू. षटकातला हा चेंडू यावेळेला स्वतः गोलंदाज चेंडू अडवणार, पण इथे मात्र मिसफील्ड झाली आणि एक धाव या ठिकाणी रोखू शकली गेली नाहीये. एक धाव पूर्ण झालेली आहे. नवीन बॅट्समन नवीन बॅट्समन कोण आलंय नाव? प्रथमेश नवीन बॅट्समन आलेला आपण बघितला. प्रथमेश इथे मात्र नरेश साबण बाद झालाय, आधीचा फलंदाज बाद झाला होता इलू ठाकूर, आणि आता नरेश सावंतच्या बाबतीत बोलायचं झालं तर मगाशी त्यांनी बघितला आपला झेल सुटला गेला आणि झेल सुटल्यानंतर त्यांनी या ठिकाणी 2 धावा पळून काढल्या आणि झेल सुटल्यानंतर तो थोडासा या ठिकाणी त्याला संधी मिळाली होती, कारण त्याला जीवदान मिळालं होतं आणि त्याचा फायदा त्यांनी उचलला होता, एक चौकार खेचला. पण इथे मात्र एक गोलंदाजाला अंदाज आलाय की बॅट्समनला आपल्याला इथे आता कुठेतरी रोखणं गरजेचं आहे. चेंडू टाकला, चेंडू हवेमध्ये राहिला आणि राज चौधरी यांना एक सुरेख झेल टिपलाय आणि नरेश सावंत इथे बाद झालेला आहे. त्याच्यानंतर मात्र इथे एक सिंगल आली आणि या ओव्हरमध्ये 7 धावा देऊन एक विकेट घेतलेला आहे. सुंदर गोलंदाजी अमित याची या ठिकाणी पाहायला मिळते, अतुल याची आपल्याला पाहायला मिळते. अतुलनं सुंदर गोलंदाजी केली. 4 षटक झालेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 48. 2 गडी बाद, 48 धावा धावफलकावरती. नवीन गोलंदाज संकेत दिवेकर याच्याकडे या ठिकाणी चेंडू सोपवलेला आहे. पंचांच्या मागे उभे आहेत. इथे अर्थातच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जाते, विकेटचा जाळ जो आहे तो पसरवला जातोय. नगरपालिका एंड कडून धावायला सुरुवात संकेत दिवेकर. षटकातला पहिला चेंडू सुरेख, अप्रतिम, दर्जेदार, सुपर, माइंड ब्लोईंग सुरेख चेंडू आहे. इथे कंजूस गोलंदाजी करणं गरजेचं असणार आहे अर्थात योगेश दिवेकर 11 सावरसई संघाला, कारण निश्चितपणानं आधी बघितल्या तर 2 षटकांमध्ये धावा झाल्या होत्या 37, म्हणजे खूप महागडं षटक आपल्याला इथे पाहायला मिळालं होतं. पण त्यानंतर मात्र इथे कुठेतरी कंजूस गोलंदाजी चालू आहे. इथे बघतोय की आपण क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता, क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर सिल्वर चौकार, 4 धावा. डीजे प्रसाद याच्या बॅटीतून निघालेला अतिशय जबरदस्त स्कोर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू गेलेला आहे हा 4 धावांसाठी. नेक्स्ट बॉल संकेत दिवेकर याने टाकलेल्या चेंडूला पुन्हा एकदा या ठिकाणी
खेळून काढला होता पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय आणि फलंदाज बाद आउट. संजय भोईर अप्रतिम झेल, फलंदाज बाद, नो डाऊट दिस इज अ कॅच आउट, परफेक्ट डीजे. या ठिकाणी बाद झाला. 6 चेंडूंवरती 6 धावा केल्या हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. आमचे संदीप भोईर आमच्या सोबत इथे गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. नवीन बॅट्समन आलाय रोहित, गोलंदाजी करतोय संकेत दिवेकर, ज्यानं 3 चेंडूंमध्ये 1 विकेट घेऊन 4 धावा दिलेल्या आहेत. संकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्क वरती षटकातला पुढचा चेंडू घेऊन आणि समोर खेळण्यासाठी सज्ज झालाय बॅट्समन प्रथमेश, खेळण्यासाठी सज्ज, मॅन फ्रॉम रामवाडी. षटकातला चेंडू सुरेखरित्या चेंडू खेळून काढलाय आणि चेंडू लापटेट हिट. हा मोठा फटका आलेला आहे, जबरदस्त प्रेक्षणीय सुपर षटकार. इथे पाहायला मिळतोय आणि खरोखरच पुन्हा एकदा संघाला चांगलं जीवदान दिलेलं आहे. षटकातला पुन्हा एकदा तसाच त्याच पद्धतीचा त्याच क्वालिटीचा ऑसम सुपर माइंड ब्लोईंग मराठी भाषेमध्ये चाबूक फटका. तर धाव संख्या झाली 64, 64. षटकारांची हॅट्रिक करतोय का पाहायचं आहे. प्रसाद प्रथमेश समोर खेळतोय. प्रथमेश इज ऑन अ फायर. लगातार 2 मोठे फटके आणि यावेळेला मात्र आपण बघतोय की खरा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र हातात आलेला लोण्याचा गोला या ठिकाणी सुटला गेला. तब्बल 2 झेल या ठिकाणी या फिल्डर कडून सुटले गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण इथे मात्र जो महत्वाचा बॅट्समन प्रथमेश या ठिकाणी जो दोन मोठे फटके घेतले होते त्याचा या ठिकाणी झेल उडाला होता, तो झेल घेणं गरजेचं होतं. पण इथे मात्र झेल सुटला गेलाय, जीवदान मिळालेलं आहे फलंदाजाला. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकूण धावसंख्या झाली. योगेश दिवेकर 11 सावरसे संघाविरुद्ध खेळत असताना जनसेवा सुनामी रायडर्स संघाची धावसंख्या 65. 3 बाद 65. लास्ट ओव्हर शेवटचा षटक असणार आहे. किती धावा होतील, किती होणार आहेत, येणारी वेळ या ठिकाणी सांगणार आहे. आलेल्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. पण प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती असेल, लक्षात घ्या तुम्ही आमचे दर्शक आहात, कारण कार्यक्रमाला प्रेक्षकांशिवाय मजा नाही. जिस चमेली पर फूल न हो वह चमेली क्या, जिस बगीचे में माली न हो वह बगीचा ही क्या, और जिस प्रोग्राम में आप जैसे दर्शक न हो वह प्रोग्राम ही क्या, वह प्रोग्राम ही क्या. पण एकच विनंती आहे, मास्क तोंडाला लावा. एक विनंती असेल, मास्क तोंडाला लावा, कारण शासनाचे नियम आपण पाळले पाहिजेत. इथे खेळण्यासाठी जरूर संधी दिलेली आहे, पण त्या संधीचं सोनं सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे मित्रांनो. षटकातला हा चेंडू यावेळेला पंच माझ्या बाजूला वळतायत, सांगतायत की हा चेंडू वाईड आहे. एक अवांतर धाव मिळेल वाईडच्या स्वरूपामध्ये. ऑफिसच्या खूप बाहेर चेंडू पंचांनी वाईड करार केला, एक अवांतर धाव मिळाली. संघाची धावसंख्या 66. 6 लॉस ऑफ 3 विकेट्स. आमचे मित्र स्वरूप ठाकूर इथे उपस्थित आहेत, मनपूर्वक स्वागत. षटकातला चेंडू यावेळेला सरळ चेंडूला दिशा दिली आहे. जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग षटकार. तर इथे बघा झेल सुटल्यानंतर कसा फलंदाज या ठिकाणी फोपावतो, त्याची संधी या ठिकाणी घेतो, हे निश्चितपणानं सांगावं लागेल. आज गेली 10 वर्ष समालोचन करत असताना मला मी सुद्धा बघितलंय की एखाद्याची कॅच सुटली की तो नंतर या ठिकाणी आपली कला सादर करतो, आपली ऍक्शन दाखवतो. आणि इथे फलंदाजानं अर्थात हा प्रथमेश याने या ठिकाणी षटकार खेचलाय.
कालच्या सत्रामध्ये इथे हायस्ट स्कोर 78 होता. आता यांचं या ठिकाणी 72 झालेला पाहायला मिळतोय. जनसेवा सुनामी रायडर्स, ज्यांच्या नावातच सुनामी आहे, ज्यांच्या रक्तातच सुनामी आहे, असा संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय. इथे इलू ठाकूर जरी बाद झाला असला, इथे संघाचा कर्णधार नरेश सावंत जरी बाद झाला असला, तरी प्रथमेश आणि त्याचा सहकारी रोहित इथे चांगलं खेळाचं प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय. मित्रांनो, क्रिकेट म्हणजे खरोखरच या ठिकाणी एक वेगळा रंग आपल्याला पाहायला मिळतो की एखादा षटकार गेल्यानंतर पायाला थरकाप येतो. षटकातला हा चेंडू यावेळेला बराचसा उंच गेलाय. चेंडू 1-2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुरेख झेल सेकंड टर्न मध्ये चेंडू कॅच केलाय. सुरेख झेल, उदय गद्रे, सुरेख झेल फलंदाज बाद, नो डाऊट. दिस इज अ कॅच आउट, परफेक्ट डीजे. छत्रपती शिवरायांचं हे क्रीडांगण आहे. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा, संपला नाही आणि संपणार ही नाही माझ्या शिवरायांचा दरारा, माझ्या शिवरायांचा दरारा. अरे 365 वर्ष या ठिकाणी आपण बघतोय की वर्ष जरी झाली असली तरी आयुष्यभर ज्या वेळेला चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत छत्रपती शिवरायांचं नाव या ठिकाणी मिटणार नाही. आणि खरोखरच या तालुक्यातील सर्व क्रिकेट खेळाडूंना एकत्रित करण्याचं काम या ठिकाणी प्रसाद वासकर उर्फ लल्ला वासकर यांच्या वतीनं त्यांच्या अनिकेत 11 पेण या ठिकाणी या आयोजक मंडळीने केलेला आहे. तमाम तालुक्यातील खेळाडूंना या ठिकाणी एकत्रित आणलेला आहे. एक चांगली पर्वणी या ठिकाणी उभी केलेली आहे. खरोखरच धन्यवाद देतो या सर्व आयोजक मंडळींना. याच्या आधी सुद्धा आपण बघितलं की कोरोना काळाच्या आधी लल्ला वासकर यांनी या ठिकाणी एक मोठ्या भव्य दिव्य टुर्नामेंट भरवल्या होत्या की तालुक्यातील नाही तर रायगड जिल्ह्यामधील तमाम खेळाडू या ठिकाणी खेळ खेळण्यासाठी या मैदानावरती आले होते. एक पर्वणी देण्याचं काम निश्चितपणाने या मंडळीने केलेलं आहे. पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. सरळ या ठिकाणी बॅट फिरवली, चेंडू गेलाय सरळ 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 सीमारेषा पार. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय पतंजली षटकार, 6 धावा. डीजे रायगड उबळणे गावाचा हिरालाय चर्चेत, लैदम आहे आमचे भावात स्वरूप ठाकूर दादाचे नावात, लैदम आहे आमचे भावात स्वरूप ठाकूर दादा. थँक्यू डीजे मास्टर. काल या मैदानावरती आमचे संदीप भोईर सर मला कळवतात की 78 धावा या काल मैदानावरती हायस्ट स्कोर होता आणि तो आता सुद्धा इथे बघतोय की 78 धावा जनसेवा रायडर सुनामी रायडर संघाने या ठिकाणी 78 धावा केलेल्या आहेत. षटकातला चेंडू यावेळेला सुरेखरित्या चेंडू खेळून काढलाय आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू बघतोय की काय घडलंय मैदानात. क्षेत्ररक्षक बांधलाय, प्रेक्षक चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. अतिशय जबरदस्त प्रेक्षणीय सुपर माइंड ब्लोईंग चौकार. पुन्हा एकदा डीजे. मगाशी याच गोलंदाजानं 7 धावा देऊन 1 विकेट घेतली होती, पण इथे मात्र आता षटकार 2 आले, चौकार आले, 17 धावा. यावेळेला आणखीन एक मोठा लापटेट बिग 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 षटकार, छक्का दे धक्का बजाव फिर एक बार डीजे. मास्टर हायस्ट स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय तो अर्थातच 88 हायस्ट स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हाय स्कोर लेवल या ठिकाणी गुणलेखक आम्हाला कळवत आहेत. षटकातला पुढचा चेंडू यावेळेला आपण बघतो की साईड चेंज केली. चेंडू या ठिकाणी हलकासा कट केलाय. फर्स्ट स्लिपला चेंडू गेलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करणार, फेकी करणार, पण इथे मात्र टेकन सिंगल रन, 1 धाव. षटक संपलं. 89 झालेला आहे आणि 90 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत. खरोखरच एक जबरदस्त या ठिकाणी आपल्याला खेळ पाहायला मिळाला. चांगली सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं की ग्रास थोडीशी ओली आहे, ग्राउंड थोडंसं या ठिकाणी धीमं आहे, कदाचित धावा होतील की नाही होतील, पण इथे मात्र सरासरी 15च्या धावांनी या ठिकाणी हे टार्गेट उभं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एक हायस्ट स्कोर धाव या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 89 धावा झालेल्या आहेत आणि 90 धावा
विजयासाठी गोळा करायचे आहेत या मैदानावरती. एक सुंदर क्रिकेट पाहायला मिळते मित्रांनो आज या मैदानावरती. तमाम पेण तालुक्यातील नाही तर खालापूर पाली इथून सुद्धा काही मंडळी या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आजचा रविवारचा दिवस हॉलिडे साजरा करण्यासाठी या मैदानावरती हजर आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मी सुभाष टेंबे आणि माझ्यासोबत आज अकुलवाडी येथून आलेले रसायनीचे एक उत्कृष्ट समालोचक अंकित मालुसरे, तसेच पेण पूर्व विभागात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्यांचा बुलंद आवाज आहे असे तुम्हा सर्वांचे लाडके सन्मान्य वामनजी दरवडा सर सुद्धा आमच्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. तर फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपलेली आहे. सेकंड इनिंग इथे चालू होणार आहे. तर मी या दोनही समालोचकांना मी विनंती करतोय की आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना आपलं समालोचन आपल्याला ऐकवायचं आहे. पहिल्यांदा या ठिकाणी नेक्स्ट मॅच टॉस साठी यायचं आहे. अर्जुन फायटर्स पराग अथर्व 11 गोविर्ले आंबिवली या दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे कृपया आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला या. टॉस बॉक्स वरती यायचं आहे लगेचच. दोनही संघांना नेक्स्ट मॅच जी होईल दोनही संघाच्या संघनायकांना विनंती आहे कृपया आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स वरती यायचंय. पुढील आवाज असेल अंकित मालुसरे आणि त्यांच्या सोबत जोडले जातील आमचे सन्मान्य वामनजी दरोडा सर. प्लीज. हॅलो. धन्यवाद सर. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या झाले 89. येणारे 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 90 धावांची. यानंतरची होणारी मॅच असेल अर्जुन फायटर कुंभार आळी आणि त्यांच्या समवेत पराग अथर्व 11 गोविर्ले आंबिवली. एका बाजूला आपण पाहतोय खरं तर सागर मुळे यांचा संघ पाहायला मिळेल तर त्यांच्या विरोधात संघर्ष करेल सुशांत मोकल यांचा संघ अर्थातच गोट्या. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. मी सन्माननीय स्वप्नील कोळी साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचंय. मुंबई पोलीस सन्माननीय स्वप्नील कोळी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. पहिले मॅच मैदानावरती आपण पाहतोय योगेश दिवेकर 11 सावरसई या संघाला जिंकण्यासाठी गरज असेल 36 चेंडूवरती 90 धावांची. इथे नाणेफेक केलं जाते. आपण बघतोय दोन्ही टीम मध्ये अर्जुन रायडर्स संघ इथे बघतोय की आपण नाणेफेक झालेला आहे आणि आपल्या सोबत संघाचे कर्णधार आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. काय संघाला नाणेफेक आपल्या बाजून आलेला आहे. खरं तर एक आपण म्हणतो की नशिबाचा कौल जो असतो तो नाणेफेक असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे डिसिजन घ्यावं लागतं की आपण फिल्डिंग घ्यायची आहे की आपण प्रथम फलंदाजी करायची आहे. सामना हा 6 षटकांचा होईल तर आपला निर्णय काय असणार आहे. पहिल्यांदा आम्ही पहिले फिल्डिंग करू. फिल्डिंग करून या ठिकाणी आपण गोलंदाजी आपले गोलंदाज सुद्धा आपल्या संघामध्ये अतिशय चांगले गोलंदाज आहेत. फिल्डिंग करीत असताना या 6 षटकांमध्ये कुठे रोखून किती धावसंख्येपर्यंत रोखून धरण्याचा आपला प्रयत्न असेल. आम्ही 50 ते 60 मध्ये आमची टीम चेस करू शकते तेवढा रोखण्याचा प्रयत्न करू. अगदी बरोबर आहे. इथे 50 ते 60 म्हणजे अगदी कमीत कमी धावांमध्ये या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि माझ्यासोबत खरं तर एक आपण बघतो की दोन्ही तसे महत्वाचेच अगदी आयकॉन प्लेअर आहेत या तालुक्यामधील. तर तसंच आपल्या सोबत या ठिकाणी सुद्धा
सुशांत मोकल उर्फ गोट्या या ठिकाणी माझ्या सोबत आहे. तर सुशांत, काय सांगशील की तुम्हाला आता प्रथम फलंदाजी करायचं आहे? सकाळचं सत्र इथे जर बघितलं तर आधीच्या मॅच मध्ये मी सुद्धा दोनही कर्णधारांची बाईट घेतली होती. आधी सकाळचं सत्र आता वाटलं की धावा कमी होतील, पण धावा इथे होत आहेत. पण षटकार चौकार सुद्धा कार्पेटच्या साहाय्याने सुद्धा चेंडू इथे जातोय. तर आपण कितीपर्यंत मजल मारू शकता किंवा आपली नेमका प्लॅनिंग काय असणार आहे? चांगला खेळायचा प्रयत्न करू. धावा किती निघतील ते सांगू शकत नाही. जेव्हा चांगला खेळू तर चांगला स्कोर निघेल. अगदी बरोबर आहे. या ठिकाणी ही जी पर्वणी उभी केलेली आहे अनिकेत 11 यांनी या ठिकाणी ही प्रीमियर लीग भरवलेली आहे, त्याबद्दल आपलं मत काय? मी पहिल्यांदा धन्यवाद अनिकेत 11 कोलीवाडा. तो आपल्यात नाही, त्या स्मरणात लल्लानी चांगलं म्हणजे मैत्रीपूर्ण लढतीत त्यांनी त्याची मॅच थांबवून हे पेन प्रीमियर लीग आणि यंग टॅलेंट किंवा जुने आहेत त्यांना संधी दिली, त्याबद्दल मी लल्लाचे मनपूर्वक आभार आहे. धन्यवाद. दोनही संघांना माझ्या शुभेच्छा आहेत, आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत. खरं तर तुम्ही प्रेक्षक वर्गाला एक चांगला खेळ करून दाखवा, प्रेक्षकांची मनं जिंका, एवढीच आमची या ठिकाणी मनापासून इच्छा आहे. तर लगेचच आपण मैदानाकडे वळणार आहोत. आमचे साथी समालोचक अंकित मालुसरे आणि सन्माननीय वामनजी दरवडा सर, एक रायगडचा बुलंद आवाज आपल्या सोबत जोडले जातात. प्लीज सर. थँक्यू सो मच. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू फुलटा सरळ बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑन रिझन मध्ये हा झेल टिपला जातो आणि पहिला धक्का अमित पाटीलच्या रूपात 90 धावांचा पाठलाग करताना योगेश दिवेकर 11 सावरसई या संघाला. तू नथी तो तार पहिली विकेट या ठिकाणी गमावली जाते. धावफलकावरती धावा 1 असताना 1 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज या ठिकाणी गमावला जातो योगेश दिवेकर 11 सावरसई या संघाकडून. खरं तर या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारले त्यांच्या विरोधात पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना जनसेवा सुनामी रायडर संघानं. इथे हा फुलटॉस चेंडू, खरं तर बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्पेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी या चेंडूला अडवलं. कोणतीच धाव या चेंडूवरती मिळत नाहीये. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. धावफलक स्थिरावलाय 1 या धावसंख्येवरती. ओमकार हरपाल या फलंदाजाकडून आता अपेक्षा असेल की योगेश दिवेकर 11 सावरसई संघाला, खरं तर या मोसमात चांगल्या भरात असलेला फलंदाज आणि तो जर का शेवटपर्यंत विकेटवरती राहिला तर डोंगरा एवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना ते आव्हान सोपं असेल सावरसई या संघाला. इथे हा चेंडू खरं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पण गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. खरं तर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला लँड केलं होतं. पडल्यानंतर चेंडू सरळ विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. खरं तर पहिल्या सत्रात बॅटिंग करताना नरेश सावंत या फलंदाजांनी सुरुवात फार दमदार करून दिली आणि त्या गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल की पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकात रोखलं जात आहे ओमकार या फलंदाजाला. इथे हा चेंडू पुन्हा एकदा जोरदार अपील केली जाते. एस्टांच्या अगदी मधोमध सापडला फलंदाज. पंच नक्कीच योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील, कारण ज्यावेळेस तुम्ही अक्रॉस द लाईन पद्धतीचे फटके खेळता त्यावेळेस एस्टांच्या मधोमध येता आणि जर का बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही तर पायचीत होण्याची शक्यता ही जास्त असते. इथे विचार विनिमय करून निर्णय दिला जातो आणि पंचांनी बोट उंचावलाय. अर्थातच पहिला धक्का मिळतो योगेश दिवेकर 11 सावरसई संघाला अमित पाटीलच्या रूपात आणि तदनंतर दुसरा फलंदाज माघारी परतेल तो ओमकार हरपाल. मोठा धक्का आहे सावरसई संघाला. 1 या धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद. विकेट या ठिकाणी गमावली जाते. 2-1 अशी नाजूक स्थिती 90 या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहायला मिळते.
नरेश सावंत या गोलंदाजानं पायचीत पकडलं ओमकार या फलंदाजाला. त्या अगोदर क्षेत्ररक्षकाने एक चांगला झेल टिपला होता. अमित पाटील माघारी परतलाय. अर्थातच आघाडीचे दोन फलंदाज आता पॅव्हिलियन मध्ये जाताना पाहायला मिळतात. 2-1 अशा नाजूक स्थितीमध्ये वावरतोय. 90 धावांचा पाठलाग करताना योगेश दिवेकर 11 सावरसई हा संघ. खरे तर अनिकेत यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी आपण पाहतोय लल्ला भास्कर आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं अर्थातच स्वर्गीय अनिकेत 11 पेन कोळीवाडा यांच्या वतीनं आयोजित केलेली स्पर्धा आहे. पेन तालुक्यातील महासंग्राम आपण या मैदानावरती पाहतोय. पेन प्रीमियर लीग 2022 आणि या पर्वाचा आज दुसरा दिवस. रिव्ह्यू खरं तर फक्त रन आउट आणि बिमर साठी दिला जाईल. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू जागा बनवली, क्लिअर करायचं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफला. त्याला भेदल्यानंतर चेंडूला सीमा पार होतोय. 4 धावांसाठी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज गमावलेत. बाद होणारे फलंदाज ओमकार आणि अमित माघारी परतलेत. खरे तर आघाडीला आलेले ते 2 फलंदाज होते. ज्यावेळेस तुम्ही धावांचा पाठलाग करता त्यावेळेस चांगल्या सुरुवातीची फार गरज असते. विकेट राखून धावा जमवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागतो. पण इथे सुरुवातीला झटपट 2 विकेट गमावल्यात आणि त्याचा परिणाम पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती पाहायला मिळतोय. 5 धावा आहेत धावफलकावरती. पप्पू धनावडे आणि संजय भोईर ही जोडी मैदानावरती खेळ करते. शेवटच्या आता 30 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे 90 धावांचा पाठलाग करताना 85 धावांची. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था आता बदलली जात आहे. खरे तर पहिलं षटक कॉमेंट्री बॉक्स एंड कडून मारा केला गोलंदाज नरेश सावंत या गोलंदाजांनी. 5 धावा त्यानं खर्च केल्या. 2 महत्वपूर्ण विकेट त्यानं प्राप्त केल्या. मात्र दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज मंगेश म्हात्रे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइड मध्ये तडकवला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. अगदी सेफली हा चेंडू लँड झाला. तदनंतर चेंडू सीमा पार जातोय. 1 बाउन्स 4 धावांसाठी हा चौकार. डीजे ऑपरेटर या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या वधारते. 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. या मैदानावरती धावा होताना आपण सातत्यानं पाहत आलोय. तुमचे प्रयत्न असणे फार गरजेचं असेल या मॅच मध्ये आणि तो प्रयत्न मैदानावरती करतोय फलंदाज संजय भोईर हा फलंदाज. चौकारानं त्यानं स्वतःच्या धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी खुलं केलंय. पंचांच्या उजव्या बाजूने तयार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. मंगेशचा हा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न. क्लिअर केला जाते. गले आणि थडमॅनला चकवल्यानंतर डीप थडमॅनच्या दिशेने चेंडू वाटचाल करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला अडवणार, उचलणार, फेकणार तोपर्यंत 2 धावा घेण्यास पुरेसा अवधी मिळतो आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 90 धावांचा पाठलाग करत असताना 11 धावा धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती. पेन प्रीमियर लीग आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आपण या मैदानावरती पाहतोय. दुसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता सावरसई संघानं आणि पहिल्या 17 धावा उभारल्यात त्या 89. इथे हा चेंडू गती परिवर्तन चेंजअप पेस पाहायला मिळाला. अगोदरचे चेंडू वेगवान टाकले होते. या चेंडूला फक्त लँड केलं. डावकुरे आताच्या गोलंदाजाला सातत्यानं आपण सांगतो की नैसर्गिक स्विंग असतो पण या चेंडूला हातभर वलन दिलं या गोलंदाजानं. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला आणि विसावला तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलक स्थिरावलाय ते 11 या धावसंख्येवरती. फणस डोंगरी संघाचा खेळाडू आहे संजय भोईर. त्याने या चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये अडवला जातो. 1 धाव मात्र या ठिकाणी रोखली जात नाहीये. एका धावेच्या साह्यानं 12 धावा लागतायत त्या धावफलकावरती. आक्रमण मैदानावरती करावं लागेल पण त्याही पेक्षा धावा जमवण्याचं तंत्र
तुमच्याकडे अवगत पाहिजे. खराब चेंडूवरती मोठे फटके, चांगल्या चेंडूवरती सिंगल डबलचा शोध घेणं फार गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक पप्पू धनावडे. मांगरुलचा हा खेळाडू खरं तर पेन पूर्व विभागातील हा खेळाडू आपण पाहतोय पप्पू धनावडे. इथे मात्र हा चेंडू जातोय निर्धाव. मंगेश म्हात्रे आहे गोलंदाजी मार्क वरती, त्यानं अद्यापपर्यंत 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार आहे. हा चेंडू उडवलाय, खरं तर फटका पासला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जातो कव्हर पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडून. तिसरा धक्का या ठिकाणी दिला जातो बॅटिंग करणाऱ्या योगेश दिवेकर 11 साबरसई संघाला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धाव आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 12 धावा धावफलकावरती. चा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 12. खरं तर 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा. चांगल्या सुरुवातीची गरज होती पण सुरुवात खराब आहे. 3 फलंदाज गमावलेत आणि शेवटचे आता 24 चेंडू शिल्लक आणि 78 धावांची गरज आहे. गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज रोहित मॅन फ्रॉम जिते. खरं तर जिते संघाकडून खेळ करणारा हा उगवता सितारा आहे रोहित. आणि पेन प्रीमियर लीग मध्ये त्याच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला जातोय. रोहित येतोय गोलंदाजी मार्क वरती. ऋषी येतोय बॅटिंग करण्यासाठी. खरं तर पेन कोळीवाडा संघाचा फलंदाज आहे. एक मजबूत शरीरयष्टीचा फलंदाज, नेहमीच सातत्यानं आक्रमणासाठी प्रसिद्ध असलेला फलंदाज, पण त्याला इथे आक्रमण करावं लागेल. काल मला वाटतं देवांश तांडेल या खेळाडूने अर्धशतक झलकावलं या स्पर्धेत आणि पुन्हा एकदा अनिकेत पेन कोळीवाडा संघाची ताकद या मैदानावरती पाहायला मिळाली. इथे हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती आले, त्यांनी या चेंडूला अडवलं. 1 धाव मात्र या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या वधारते. 13 धावा धाव फलकावरती. ऋषी या फलंदाजानं जर का 3 षटकार लगावले तर स्वप्नील म्हात्रे चिंचपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. ऋषीसाठी सुवर्ण संधी, पण त्याही पेक्षा साथी फलंदाज संजय भोईर या फलंदाजाला सुद्धा आक्रमण करावं लागेल. कारण हळूहळू या मॅच मध्ये आता पकड मजबूत करतोय तो क्षेत्ररक्षण करणारा आपण पाहू शकाल संघ जनसेवा सुनामी रायडर्स. इथे हा फटका ऑन साइड मध्ये अगदी वेगाने आलाय, कार्पेटला चिरत. मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव या ठिकाणी प्राप्त केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या होती 14. ऋषी कोहली या फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. 3 षटकारांसाठी स्वप्नील म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. इथे हा फटका समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. जास्त उंची मात्र कमी लांबीचा फटका येऊन विसावला. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये या फटक्यामध्ये एलिव्हेशन नव्हतं. ऋषिकेश कोळी बॅक टू द पॅव्हिलियन.
एलवलीचे एक चांगला अनुभव असलेले पंच. इथे काय क्षेत्ररक्षण काय गोलंदाजी एकूणच चांगलं क्रिकेट तीनही क्षेत्रात अद्यापर्यंत सादर केलंय. क्षेत्ररक्षण करत असताना मी तर म्हणेन जनसेवा सुनामी रायडर या संघाकडून रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न सफल ठरतोय. पंचांनी या चेंडूला दंडित केलाय. नो प्लस चेंडू सीमा पार येईल. षटकार 7 धावा मिळतील या चेंडूवरती. तर धावा येणं फार गरजेचं असेल. या 7 धावांच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती 22. फ्री हिट असेल या चेंडूवरती. नक्कीच फ्री हिटचा इशारा त्या ठिकाणी दिला जातोय मेन अंपायर सँडी पालकर सर यांच्या माध्यमातून. आम्हाला खरं तर या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिली. सर्वप्रथम मी लल्ला भास्कर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला मनापासून आभार व्यक्त करतोय. इथे हा फटका ऑन साइड मध्ये येतोय. वाईटिश लॉंगनच्या दिशेने ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अगदी सहजरित्या अडवलं. एकच धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ संपला आहे. 3 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत. 4 फलंदाज बाद 23 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचे 18 चेंडू अर्थातच येणारी 3 षटकं बाकी असतील. मात्र जिंकण्यासाठी गरज आहे ती 67 धावांची. काय इथून पुढे आक्रमण केलं जाईल की या विपरीत या धावा सहजगत्या रोखून मोठ्या फरकानं हा विजय प्राप्त केला जाईल. खरं तर जनसेवा सुनामी रायडर संघाकडून हे बघणं फार गरजेचं येणार आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 67 धावांची गरज. पण मायक्रोफोन वरती असतील वामन दरोडा सर. हॅलो, धन्यवाद अंकितजी मालुसरे, धन्यवाद सुभाजी टेंबे. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो ज्याच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते अनिकेत वास्कर जरी आपल्यामधून निघून गेले त्यांची आठवण मात्र त्यांचे बंधू लल्ला वास्कर हे घेऊन आलेत पेन प्रीमियर लीग. या पेन नगरीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत, सर्व खेळाडूंचं स्वागत, सर्व रसिकांचं क्रीडाप्रेमींचं स्वागत, सर्व मान्यवरांचं स्वागत करून मित्रांनो घेऊन चलतो मैदानाकडे. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती करतोय की सोशल डिस्टन्स ठेवा, मास्कचा वापर करा, कारण कोरोना अजून संपला नाही. 2021 वर्ष जरी संपलं तरी मात्र कोरोना अजून जिवंत आहे. त्याला हरवायचं असेल तर सर्वप्रथम आपण ज्या शासनाचा नियम आहेत त्या नियमाचं पालन करून सर्व काही गोष्ट हाताळणे गरजेचं आहे. आमचे संदीपजी भोईर त्यांच्यासोबत 2-4 वेळा मित्रांनो कॉमेंट्री करण्याची संधी मिळेल. उत्कृष्ट दर्जाचे स्कोरर आहेत. ते म्हणतात की वर्ष संपलं परंतु कोरोना का संपत नाहीत. आम्ही नेहमी म्हणतोय माणसाचा विचार बदलला तर सर्व गोष्टी संपतील, पण विचार बदलणं ही काळाची गरज आहे. विचार तेच असते ना की अशा सुनामी येतच राहतील. कारण सुनामी रायडर टीमने 90 धावा विजयासाठी गोळा करायच्या आहेत त्या सावरसे टीमला, जे फार मोठा उच्चांक गाठला या मैदानावर. योगेश दिवेकर आणि जे ऑनर आहेत योगेश 11 सावरसे टीमचे. तर दुसऱ्या बाजूचा आपण विचार केला जन सुनामी रायडर्स टीमचे ऑनर्स आहेत मंगेश म्हात्रे, मॅन फ्रॉम बलवली. इंटरव्ह्यू झाला, मध्यांतर झाला. धाव संख्या स्कोर कार्डवर जर पाहिले तर टोटल 23 धाव संख्या, म्हणजे कुठेतरी अडचणीमध्ये योगेश देवेकर 11 संघ सावरसी हा अटकलाय. 18 चेंडू आणि 67 फार मोठी दुरी, फार मोठी दरी पाहायला मिळते. कारण 18 चेंडू आणि 67 धावा म्हणजे उच्चांक गाठावा लागेल. ह्या ठिकाणी मात्र मोठे फटके घ्यावा लागतील फलंदाजाला. फलंदाजाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 4 विकेट तंबूच्या आसऱ्याला आलेत. महाराष्ट्राच्या राज्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक मानाचा मुद्रा आणि ह्या ग्राउंडला नामकरण केले छत्रपती शिवाजी क्रीडांगण. आणि ह्या क्रीडांगणामध्ये खेळत असताना प्रीमियर लीग या पेन प्रीमियर लीग ह्या धर्तीवर खेळली जाते, म्हणजे PPL. लेग बायचा इशारा आमच्याकडे येतोय. पंताच्या भूमिकेमध्ये चोरगे साहेब आणि पालकर साहेब ह्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. धावसंख्या एकने वाढली जाते. धावसंख्या 24. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 90 गाठायची आहे. 90 धावसंख्या गोळा करायची आहे. योगेश देवेकर सावरसे संघाला. पुढचा चेंडू, आहा, चेंडूला मात्र फटका बसलाय. शॉर्ट स्क्वेअर लागला. हा झेल टिपला जातोय. बॅक टू बॅक 5 विकेट डीज.
डीजे ज्याने झेल पकडला शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेगला रवी मॅन फ्रॉम वडखल एक जबरदस्त झेल 50+ माय गॉड ज्याने झेल पकडलाय 23-24 धाव संख्या 5वा विकेट 5वा हादरा बसतोय सावरसई योगेश दिवेकर या टीमला सुनामी रायडर्स काय सुनामी प्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते या गोलंदाजीचे डावखुना गोलंदाज आहे नगरपालिकेकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज आहा हा हा सुरेखा प्रतिम एक्सलंट डिलिव्हरी पाहायला मिळतोय ज्या वेळेला गुलनेस पांड्या चेंडू पडला चपक्या निघून आला किपरच्या हातामध्ये डॉट तुडची समाप्ती होते सांगता होते आणि धाव संख्या जैसे ते जणू काय फार मोठा स्पीड ब्रेकर बनवलाय सुनामी रायडर टीमच्या गोलंदाजांनी धाव संख्या 5-24 नाजूक अवस्था सलाईनवर पेशंट असल्याप्रमाणे स्थिती पाहायला मिळते योगेश दिवेकर सावरसई या टीमचे कारण 5 विकेट तंबूच्या आसऱ्याला आलेत आणि धाव संख्या 24 9 धाव संख्या गोळा करायचे आहा एक रन खेळण्याचा प्रयत्न केलाय गॅप मधून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेगला 2 धाव मात्र वाचू शकणार नाहीये 2 धावने भर पडली जाते धाव संख्या 26 स्कोरकार्ड वर पाहायला मिळते स्ट्राईकला फलंदाज खेळतोय निलेश पाटील आणि निलेश ही जोडी मात्र मैदानावर पाहायला मिळते तर गोलंदाजी मार्कवर चौथा षटक घेऊन आलाय गोलंदाज मंगेश म्हात्रे नगरपालिकेकडून पंचांच्या उजव्या बाजूने डावखुना गोलंदाज चेंडू मात्र बॅटच्या वरच्या कडेला चाडून थर्डमॅनला येतोय एक धाव मात्र मिळणार सिंगल डबलनी काही कोणताही फरक पडणार नाही कारण फार मोठी इमारत बनवले सुनामी रायडर टीमने कारण त्या इमारतीचा जर कोसळायचं म्हटलं तर फार मोठं जेसीबी किंवा बुलडोज घेऊन यावं लागेल योगेश दिवेकर सावरसे टीमला कारण धाव संख्या जणू काही कासवाच्या गतीने चालू केले योगेश दिवेकर सावरसे टीमने धाव संख्या 27 या स्कोर कार्डवर पाहायला मिळते स्ट्राईकला निलेश खेळतोय गोलंदाजी मार्कवर मंगेश सुरेख चेंडू मिड विकेटच्या रिझन मध्ये मला डिप स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय परंतु एक धावने मात्र भर पडले जाते धाव संख्या होती 28 धाव संख्या 28 चौथं षटक प्रगती पथावर चालय चौथं षटक गेंद को खेल दिया वेडिश लॉन्ग ऑफ कैरियर में गेंद को ट्रैवल किया फील्डर वहां मौजूद है 1 रन मिलेगा ये लीग का मुकाबला है हारेंगे कोई बात नहीं लेकिन स्कोर रन रेट जो है उसके करीब जाना जरूरी है 38 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर आखिरी ओवर चल रहा है प्रगति पथ पर अगले गेंद स्ट्राइक पर बल्लेबाज है अतुल नॉन स्ट्राइक के ऊपर निलेश इस कवर के एरिया में गेंद को ट्रैवल किया लेकिन वो कैच को छोड़ा है ज्यादा नुकसान नहीं होगा कवर के रीजन में गेंद को खेला था थोड़ा सा उछाल पाया था इस गेंद ने फील्डर के हाथों में गेंद गिरी थी फिसल गई लेकिन विकेट को योगदान मिला बल्लेबाज को योगदान मिला विकेट नहीं मिली लेकिन कोई बात नहीं है 1 रन जरूर मिला टोटल आज के स्कोर कार्ड के ऊपर 39 रन इस गेंद को वहां फील्डर मौजूद है मौके को छोड़ दिया शायद नरेश सावंत है वहां मुझे वही नजर आ रहे हैं कप्तान सुनामी राइडर्स टीम के उनके हाथ में गेंद गिरी थी मौके को छोड़ दिया बार बार मौके आएंगे नहीं आएंगे मौका एक बार आता है चला जाता है उसके बाद इंतजार बहुत लंबा समय होता है वो ही करना पड़ता है अगली गेंदबाज मंगेश म्हात्रे की गेंद को खेल दिया है कवर के रिजन में लेकिन कवर के खिलाड़ी वहां मौजूद है कैच को पकड़ेंगे आप नहीं मौके को जाने देंगे ये 8वां विकेट गिरता हुआ सावरसई योगेश दिवेकर टीम का 8वां झटका लग गया बैक टू पैवेलियन 8वां विकेट इज थैंक यू डेजा क्या बात है डेजा मास्टर निरादे रोज बनते हैं रोज बिगड़ जाते हैं इरादे रोज बनते हैं रोज बिगड़ जाते हैं अरे सिरडी वही जाते हैं उनको साहिब बुलाते हैं सही बाबा की जय रिवर्स अटेम्प्ट दुधारी तलवार का इस्तेमाल किया था इस बल्लेबाज ने और ये तब तक मुकाबला खत्म हो गया बड़ी जीत हासिल की सुनामी राइडर्स टीम के खिलाड़ियों ने लगभग 52 रन
49 रनों के साथ बड़ी जीत हासिल की सुनारे राइडर टीम के सभी खिलाड़ियों ने। उनका भी स्वागत बिल्कुल मैं करना चाहूंगा कि बड़ी जीत के बाद आगे क्या होगा और इसके बाद होने वाला मुकाबला है। और ये मैच जीता है सुनामी राइडर्स टीम ने, जो रेल हीरो बन चुके हैं। जीतने वाले सिकंदर होते हैं। मेहनत करो दादा, मेहनत, संघर्ष और कष्ट, इनके बिना कुछ नहीं है। रेल हीरो बन चुके हैं राइडर सुनामी टीम के नरेश सावंत, कमान द स्टेज अँड कलेक्टिव्ह ट्रॉफी। नरेश सावंत आपण या बॅटिंग मध्ये मित्रांनो 13 चेंडू बेस केलं आणि 27 धावा बनवल्या, त्याच्यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकार, आणि गोलंदाजी मार्कर गोलंदाजी करत असताना 3 विकेट प्राप्त केले आणि धावा दिल्या 14 धावा दिल्या 2 षटकामध्ये। वेल डन नरेश सावंत, आपण या नरेश सावंत आणि मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देण्याकरता मी आमंत्रित करतोय। निलेश पाटील मॅन फ्रॉम आंबिवली यांना विनंती आहे की त्यांच्या हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे। निलेश पाटील मॅन फ्रॉम आंबिवली यांच्या हस्ते नरेश सावंत सुनामी रायडर टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांनाच मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड घोषित केला जातोय।